आज आपण अशा एका बँकेबद्दल बोलणार आहोत ज्या बँकेने मागच्या एका वर्षात 83% रिटर्न दिला आहे। त्या बँकेचा जेव्हा मी रिसर्च सुरू केला तेव्हा आमचा एक खूपच वेगळा ओपिनियन होता आणि रिसर्च झाल्यानंतर तो ओपिनियन पूर्णपणे बदलला आहे आणि त्यामागे खूप सारे फॅक्टर्स आहेत जे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। हे बघा, बँक ऑफ महाराष्ट्र ही तीच बँक आहे जी 2018 मध्ये खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये आली होती। बँकेचे जे नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स होते म्हणजे डिफॉल्ट लोन म्हणू शकता तुम्ही, ते 18% गेले होते, म्हणजे खूप जास्त। अशात पूर्ण बँक लॉसमध्ये होती। तेवढ्यातच कंपनीचे जे CEO होते तेव्हाचे 2017-18 मध्ये रवींद्र मराठे यांना अटक करण्यात आली। त्यांच्यावर आरोप होते की DSK ग्रुपला त्यांनी चुकीच्या पद्धतीने लोन्स दिले आणि मग त्यामुळे खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये बँक फसली आणि मग तिथेच असं काही झालं 2018-19ला की त्यानंतर बँकेमध्ये बऱ्याचशा गोष्टी वेगळ्या घडायला लागल्या। तर या सगळ्या गोष्टींवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नजर टाकणार आहोत। नमस्कार, मी प्रसाद तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो। आता बँक ऑफ महाराष्ट्राला समजून घेण्यासाठी त्यांचा इतिहास समजणं खूप गरजेचं आहे। हे बघा, पहिल्या विश्वयुद्धानंतर भारतामध्ये खूप साऱ्या बँक्स फेल व्हायला लागल्या। 1914 ते 1935 या 21 वर्षात भारतामध्ये जवळपास 380 बँक्स फेल झाल्या आणि त्यांपैकी 85 बँक्स या बॉम्बे रिजन मधल्या होत्या। म्हणजेच काय की बँक्स फेल होण्यामुळे जर कोणाला सगळ्यात जास्त फटका बसला असेल तर तो पर्टिक्युलरली महाराष्ट्र रिजनच्या लोकांना बसला। आता त्यावेळी काय की जास्तीत जास्त बँक्स या बॉम्बे रिजन मध्ये होत्या आणि उरलेला जो महाराष्ट्र होता तिथे बँक्सचं एवढं ऑपरेशन नव्हतं। पण पुणे साईडला जेव्हा खूप सारे बिझनेसेस इव्हॉल्व व्हायला लागले तेव्हा त्यांना एक गरज भासली की एक चांगली बँक महाराष्ट्रामध्ये असायला पाहिजे जी उद्योगांची जी गरज आहे म्हणजेच लोन वगैरे त्यांना जे लागतं ते पुरवू शकेल। मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे जे फाउंडिंग सेक्रेटरी होते श्री AR भट यांची खूप इच्छा होती की महाराष्ट्राची बँक असायलाच हवी आणि सुरुवातीला त्यांनी खूप साऱ्या रिक्वेस्ट केल्या पण त्यांच्या रिक्वेस्ट काही पूर्ण झाल्या नाहीत आणि मग ते खूप साऱ्या उद्योजकांना भेटले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही सुद्धा आमच्या मागणीसाठी आम्हाला पाठपुरावा द्या आणि ही जर बँक अस्तित्वात आली तर सगळ्यात जास्त फायदा हा तुम्हालाच होईल। आणि मग पुढच्या काही वर्षांमध्ये खूप सारी स्ट्रगल राहिली या लोकांची आणि मग 16 सप्टेंबर 1935ला बँक ऑफ महाराष्ट्र स्थापित झाली। बँकेची स्थापना झाल्यानंतर बँकेने हळूहळू एक्सपान्शन करायला सुरुवात केलं। बिझनेस सुद्धा खूप चांगला वाढला। मध्ये काही काळ बिझनेस वरखाली चालू होता पण हळूहळू बँकेने आपलं एक्सपान्शन हे चालू ठेवलं आणि मग रिसेंट टाइम मध्ये 2017-18ला बँक ही प्रकाश झोतात आली जेव्हा बँकेच्या मॅनेजमेंटवर फ्रॉडचे आरोप झाले। यामुळे बँकेला तर नुकसान झालंच झालं, सोबतच बँकेचे जे शेअर होल्डर्स होते त्यांचं सुद्धा खूप मोठं नुकसान झालं कारण या दरम्यान बँक ऑफ महाराष्ट्राची शेअर प्राइस आहे ती खूप जोरात खाली पडत होती आणि मग तिथेच लोकांची सुद्धा अपेक्षा ज्या बँकेकडून होत्या त्या संपुष्टात आल्या। लोकांना वाटले की आता बँक ऑफ महाराष्ट्राचं काही एक होणार नाही आणि जर अशा प्रकारची परफॉर्मन्स बँक ऑफ महाराष्ट्राची राहिली तरी शेअर प्राइस लवकरच शून्याकडे जायला वेळ लागणार नाही आणि तशातच मग बँकेचं जे मॅनेजमेंट आहे ते पूर्णपणे बदलण्यात आलं आणि बँकेचं जे CEO पद आहे ते AS राजू यांना देण्यात आलं। आता AS राजू जे आहे तो खूप एक विजनरी व्यक्ती आहेत। त्यांनी सगळ्यात आधी पहिले तर बँकेचे प्रॉब्लेम बघितले आणि मग त्यावर एक एक करून सोल्युशन आणण्याचा प्रयत्न केला। सगळ्यात आधी त्यांनी बघितलं बँक ऑफ महाराष्ट्राची खूप जास्त डिपेंडन्सी आहे ती मोठमोठ्या कॉर्पोरेट लोन्सवर आहे आणि त्यामुळेच ही बँक प्रॉब्लेम मध्ये आली। जसं DSKचं एक लोन होतं असे बरेचसे लोन्स डिफॉल्ट झाले आणि मोठमोठ्या कंपन्यांनी ते लोन घेतल्यामुळे ती अमाऊंट खूप मोठी होती आणि त्यामुळे बँकेला खूप मोठं नुकसान झालं। जर तुम्हाला माहिती नाही तर तुम्हाला सांगतो की जे रिटेल लोन घेणारे असतात म्हणजे आपल्यासारखे जे रिटेल लोक असतात लोन घेणारे त्यांचा डिफॉल्ट रेट हा खूप कमी असतो। भारतातल्या जवळपास 90% बँकांचा जो होम लोनचा डिफॉल्ट रेट आहे तो 1% पेक्षा कमी आहे आणि कॉर्पोरेट लोनमध्ये डिफॉल्ट रेट हा जास्त असतो त्यामुळे रिस्क जास्त असते आणि बऱ्याचशा बँक्स अशा असतात की त्यांचा फोकसही तोच असतो की रिस्क आम्ही जास्त घेऊ पण प्रॉफिटही जास्त कमवू। पण इथे कुठे ना कुठे बँक ऑफ महाराष्ट्राला गरज होती एक बॅलन्स ठेवण्याची कारण सुरुवात त्यांनी उद्योजकांसाठीच केली पण हळूहळू त्यांचा जो रिटेल कस्टमर बेस होता तो वाढत गेला। आता तुम्ही बघू शकता की जे कॉर्पोरेट लोन्स आहे जे मोठमोठ्या कंपन्यांना देण्यात आले आहेत ते खूप मोठे होते आणि त्यामुळेच AS राजू यांनी पहिला फोकस हा केला की जे छोटे मीडियम आणि छोटे बिझनेसेस आहेत त्यांना आपण आधी लोन देऊया म्हणजे 10 करोड ते 100 करोडच्या मधले लोन आपण जास्त देऊया जेणेकरून आपण आपला पोर्टफोलिओ हा डायव्हर्सिफाय करू आणि आपली रिस्क कमी करून घेऊ आणि यासाठीच त्यांनी हळूहळू पर्टिक्युलरली SME आणि स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइजेससाठी ब्रँचेस सुरू केल्या जेणेकरून ते छोट्या कंपन्यांना टार्गेट करून त्यांना लोन देऊ शकतील। अशाच प्रकारे AS राजू यांनी हे पण बघितलं की आपल्याला फक्त छोट्या कंपन्यांना टार्गेट करून चालणार नाही, रिटेल जे लोक आहेत सामान्य लोक आहेत त्यांना सुद्धा टार्गेट करावं लागेल। आता सामान्य माणूस एक खूप कॉमन लोन घेतो ते आहे होम लोन आणि मग त्यांनी एक गोष्ट ऑब्झर्व केली की बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये लोक होम लोन घेत का नाही आहेत। मग त्यांना कळलं की बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये तेव्हाची जी होम लोनची लिमिट होती ती फक्त 15 ते 20 लाख रुपये होती। आता आजच्या काळात 15 ते 20 लाख रुपयात तर घर मिळणार नाही आणि पुणे मुंबई सारख्या ठिकाणी फ्लॅट तर मिळणे नाही आणि मग त्यामुळेच AS राजू यांनी काय केलं की ही जी लिमिट आहे ती वाढवली आणि ऑन एन एव्हरेज आजच्या घडीला ही बँक होम लोन जवळपास 65 ते 70 लाखांचे देत आहे। इव्हन काही जणांना या बँकेने 30 करोडची होम लोन दिली आहे आणि बँकेचा डिफॉल्ट रेट होम लोनसाठी हा 1% पेक्षा सुद्धा कमी आहे म्हणजे काय की कमी रिस्क घेऊन बँक इथे एक्सपान्शन करण्याचा प्रयत्न करत आहे। तर यासाठी बँकेने लिमिट तर वाढवली। आता बँक ऑफ महाराष्ट्राचा हा प्लॅन आहे की भारतातल्या प्रत्येक जिल्ह्यात त्यांची ॲटलिस्ट एक ब्रँच असावी आणि बऱ्याचशा ब्रँचेस त्यांपैकी अशा असतील ज्या होम लोनवर टार्गेट करतील म्हणजे फक्त होम लोनसाठी राहतील आणि हे करत असताना त्यांनी हे सुद्धा मेक शुअर केलं की आपला जो डिफॉल्ट रेट आहे तो सुद्धा कमी होत राहील आणि आजच्या घडीला बँक ऑफ महाराष्ट्राचा जो ग्रॉस NPA आहे
तो 2.47% आहे. हाच ग्रॉस NPA 2 वर्षांपूर्वी 60% होता, 2019 मध्ये 16% होता आणि 2018 मध्ये 19% होता. कंपनीच्या फायनान्शियल्स बद्दल बोलायचं झालं तर मागच्या 2 तिमाहींपासून ही बँक सगळ्यात फास्ट ग्रो होणारी सरकारी बँक आहे. भारतामध्ये टोटल 12 सरकारी बँक्स आहेत, त्यांपैकी साईज वाईज जर आपण गेलो तर 11वी सगळ्यात मोठी बँक ऑफ महाराष्ट्र आहे आणि सध्याच्या घडीला ती सगळ्यात फास्ट ग्रो करत आहे. सोबतच बँक ऑफ महाराष्ट्राचे जे AS राजीव आहेत त्यांचा असा प्लॅन आहे की पुढच्या वर्षाच्या अखेरीपर्यंत ही बँक 8वी सगळ्यात मोठी सरकारी बँक असायला हवी. तर अशा प्रकारे जी बँक जी एकदम संपण्याच्या मार्गावर होती तिने खूप फास्ट इथे रिकव्हरी केली आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी एका साईडला झाल्या, पण एक मोठा प्रॉब्लेम अजूनही बँक ऑफ महाराष्ट्र सोबत आहे आणि तो आहे सर्व्हिसचा. बऱ्याचशा लोकांच्या अशा कंप्लेंट्स आहेत की बँक ऑफ महाराष्ट्राची सर्व्हिस आहे ती फास्ट नाही आहे. म्हणजे हा सुद्धा त्यांचा एक पेन पॉईंट राहिला आहे. आता बघूया की कसं ते काम करतात. पण आता आपण बघितलं की AS राजीव यांच्या लिडरशिपमध्ये बँकने खूप फास्ट रिकव्हरी केली. पण एक सॅड पार्ट ऑफ द स्टोरी सांगायची झाली तर त्यांचं रिटायरमेंट टाईम आता लवकर आलाय आणि RBIने त्यांना पुढच्या 6 महिन्यासाठी एक्सटेन्शन दिले CEO पदासाठी. 6 महिन्यानंतर नवीन CEO येतील. तर माझ्या मते बँक ऑफ महाराष्ट्राची पूर्ण ग्रोथ स्टोरी आहे किंवा जी डाऊनफॉलही होता आधीचा तो कम्प्लिटली मॅनेजमेंटवर डिपेंड करत होता की मॅनेजमेंट कशा प्रकारे आहे, त्यांचं विजन काय आहे. त्यामुळे तुम्हाला हे बघणं सुद्धा इम्पॉर्टंट राहील की 6 महिन्यानंतर कोण या बँकेचे CEO बनतात, त्यांचं विजन काय आहे, नवीन CEO आल्यानंतर 1 वर्षांचा 2 वर्षाचा त्यांचा परफॉर्मन्स काय आहे ते सुद्धा बघण्याचं खूप गरजेचं आहे आणि त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड चेक करणं सुद्धा तुमच्यासाठी खूप गरजेचं राहील. पण बँकेच्या ग्रोथसाठी जो एक बेस लागतो, स्ट्रॉंग फाउंडेशन, ते मात्र इथे श्री AS राजीव यांनी प्रोव्हाइड केलं आहे. जर तुम्हाला अशाच प्रकारे वेगळ्या कंपनीचा ॲनालिसिस पाहिजे आहे तर तुम्ही आमचा फायनान्स क्लब जॉईन करू शकता, जिथे रिटर्न फॉर्मॅटमध्ये तुम्हाला कंपनीचा फंडामेंटल ॲनालिसिस मिळेल. सोबतच इथे खूप सारे इंटरेस्टिंग फायनान्शियल क्विज कॉम्पिटिशन होतात आणि ही एक भारतातली खूप मोठी ऑनलाईन इन्व्हेस्टर कम्युनिटी आहे, जिथे तुम्ही वेगवेगळ्या इन्व्हेस्टर्ससोबत इंटरॅक्ट करू शकता, त्यांच्याकडून शिकू शकता आणि सोबतच इथे क्वेश्चन अँड आन्सर सेशनमध्ये पार्टिसिपेट करून तुम्ही तुमचे प्रश्नसुद्धा विचारू शकता. अशा प्रकारचे सारे बेनिफिट्स तुम्हाला फायनान्स क्लबमध्ये मिळतात आणि याला जॉईन करण्यासाठी तुम्हाला भारतातले जे टॉपचे काही स्टॉक ब्रोकर्स आहेत त्यांपैकी एका स्टॉक ब्रोकरसोबत डीमॅट अकाउंट ओपन करावं लागतं. फायनान्स क्लब जॉईन करण्यासाठी तुम्ही इथे दिलेल्या नंबर्सवर व्हॉट्सअप किंवा कॉल करू शकता. तर आशा करतो की बँक ऑफ महाराष्ट्रबद्दल सगळ्या गोष्टी सोप्या भाषेत तुम्हाला कळल्या असतील आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, जेणेकरून अशा प्रकारचे आमचे सगळे एक्सप्लेनेटरी व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील, जे तुम्हाला शेअर मार्केट सोप्या भाषेत समजायला आणि शिकायला मदत करतील.